माझ्या प्रिय भाऊंना सविनय जय भीम। आज आपली महामाता आपली आई रमाईची जयंती आहे आणि आज नामदेव ढसाळ यांनी रमाई मातेवर फार सुंदर कविता लिहिलेली आहे। तिचा एक छोटासा अंश वाचण्याचा मोह आवरत नाही। आज नामदेवची रमाई तुमच्यासाठी पेश करतो आहे, ऐका। पैस पाठीवर घेऊन पोरक्या ज्ञानेश्वराने अमृताशी पैजा जिंकल्या। पैस पाठीवर घेऊन पोरक्या ज्ञानेश्वराने अमृताशी पैजा जिंकल्या। साहेबांच्या पाठीशी पैस होऊन तू गुलामांच्या उद्धाराच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओळ लिहायला घेतलीस। डबक चाळीतल्या राजहंसांना दगडी कोशाच्या धुराची तू लागू दिली नाहीस झळ। भांड्याला लागणारी भांडी, डोक्यानं फुटणारी डोकी, पटकी सटवी तू चंदनाचं मूल्य केलंस कमी। तुझ्या मुक्या मनाची गाणी कलकीचा घोडा या कलियुगात घेऊन फिरतो आहे, मराठी भाषेची ऐशी तैशी करत। हे बहिणाबाईच्या बहिणाई, हे बहिणाबाईच्या बहिणाई, मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील काय। हे बहिणाबाईच्या बहिणाई, मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील काय। या रांडाव मराठी भाषेला सवाष्ण होताना पाहायचंय मला, पुन्हा सवाष्ण होताना पाहायचंय मला, पुन्हा सवाष्ण होताना पाहायचंय मला। जय भीम।